अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं राहत आहे आणि त्याचा जल्लोष संपूर्ण भारतभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। हे मंदिर बांधण्या अगोदर ज्यावेळेस बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला त्यावेळेस एक मोठं वादंग निर्माण झालेलं होतं, परंतु महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने कारसेवक जे आहेत ती कारसेवा करण्यासाठी अयोध्येत गेले होते आणि त्यातील एक होते शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते, त्यांचे सहकारी आणि आता त्यांचे सहकारी नसलेले अगदी रवींद्र वायकर देखील या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपण त्यांच्या मागे बघितलं तर हा जो बॅनर लागलेला आहे कार सेवा करतानाचा त्यांचा फोटो असेल, त्यांचे सहकाऱ्यांचा फोटो असेल। बरं एवढंच नाही तर आता ते जरी शिंदे गटात असले तरी त्यांचे त्यावेळेचे सहकारी रवींद्र वायकर देखील आपल्याला या बॅनर, माणिक पाटील इथले विभाग प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात। ही सगळी मंडळी या बॅनरवर आपल्याला कार सेवा करतानाचे त्यांचे जे फोटो आहेत ते पाहायला मिळतात। काही विटा देखील त्यांनी या ठिकाणी आणल्या होत्या, त्या बाळासाहेबांना त्यांनी भेट दिलेल्या होत्या। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर काते साहेब आहेत। ती बाबरीचा मशिदीचा तो ढाचा पाडला आणि ते काय स्थिती नेमकी त्यावेळेस होती, तुम्ही सगळे शिवसैनिक तिकडे होतात आणि कशा प्रकारे इथून गेलात, काय बाळासाहेबांचे आदेश होते? जायचं ठरलं होतं अयोध्येला। बाळासाहेबांचा जेव्हा आशीर्वाद घ्यायला गेलो मातोश्रीवरती 10-12-15 पोरं होती माझ्याबरोबर, तेव्हा मी शाखा प्रमुख होतो। बाळासाहेबांना भेटलो, बाळासाहेबांच्या पाया पडलो आणि बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब मी अयोध्येला चाललो आहे आणि ही मंडळी माझ्याबरोबर आहे। बाळासाहेब बोलले की जा, पण तुम्ही ढाचा तोडल्याशिवाय परत येऊ नका, असा सरळ आदेश बाळासाहेबांचा होता। आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन मी अयोध्येकडे निघालो। आम्ही ट्रेननी गेलो। ट्रेनमध्ये जाताना आम्हाला मनोहर जोशी सर आम्हाला सोडायला आले होते। त्यांचा फोटोसुद्धा मी या बॅनरमध्ये लावलेला आहे। आणि आम्ही जेव्हा गेलो खूप हाल अपेष्टा झाल्या तिकडे, खूप म्हणजे जेवणाचे वांदे सर्वच त्रास भोगला। परंतु आम्ही जाताना चिवडा बिवडा घेऊन गेलो होतो, गाठ्या बिट्या सर्व घेऊन गेलो होतो। जेव्हा तोडायचं होतं त्या सकाळी सर्व आम्ही शरयू नदीमध्ये आंघोळ करून आम्ही संपूर्ण कारसेवक तिथे आलो होतो। सर्व नेते बसलेले होते, कोण आदेश देत नव्हते, सर्व कारसेवक तयार झाले होते। कारसेवक चौताळले होते की वरती चढायला कधी आदेश येते। परंतु मी धन्यवाद देतो ते साध्वी आमचे ऋतंभरा संत आहेत त्या मोठ्या, त्यांनी बघितलं की कोण काय पुढे पुढाकार घेत नाही। मग त्या एका टँकरवरती चढल्या आणि टँकरवरती चढून त्यांनी आवाज दिला की आता आपल्याला अभी आपने को रुकने का नाही, अभी आपने को ढाचा तोडणे का है। असा जेव्हा आदेश आला तेव्हा जसं वारुळातून मुंग्या जशा निघतात आणि तसे ती परिस्थिती माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे। फक्त कारसेवकांचं डोकं दिसत होतं, बाकी कारसेवक जे तो चौताळून निघाला होता तो डायरेक्ट ढाच्यावरती चढत होता। त्यामध्ये खरं तुम्हाला अभिमानाने सांगतो की मराठी माणसं जी होती ती सर्वप्रथम मराठी माणसं होती आणि मराठी माणसं ही ढाच्यावरती टॉपवरती होती आणि त्यामध्ये मीही होतो। मीही माझ्या हातात पहार होती आणि पहारेने आम्ही जेव्हा ढाच्यावरती त्या फटके मारत होतो तेव्हा आम्हाला खूप अभिमान वाटत होता की छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आलेलो अयोध्येमध्ये ज्या ढाच्यावरती चढतोय आणि तोडतोय याचा खूप मोठा आम्हाला अभिमान तेव्हा वाटत होतो। आणि तेव्हा आम्हाला 4-5 दिवस तिथे खूप त्रास भोगावा लागला। माझ्याबरोबरचं एक पोरगा आहे राजू ठाकूर म्हणून, त्याच्या घरी थांबलो होतो, परंतु बिचारा ढाच्यावरून पडला खाली, त्या डोक्याला खूप मार लागला होता, मुका मार लागला होता। येऊन तो इथे 4-5 महिन्यांनी तो वारला। परंतु असे कारसेवक त्यांची कुणी काय कधी कुणी दखल घेतली नाही। आणि हाच महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्हाला आमंत्रण आलंय का? हां, कुणीही ह्या कारसेवकांची किती मेले किती गेले कुणी त्याचं लक्ष दिलं नाही। आज आमचा हा राजू ठाकूर जो पोरगा आहे तो वारला, त्याच्याकडे कुणी बघितलं नाही। आज मीही ह्या कारसेवक म्हणजे वरती चढणारा, म्हणजे त्यावेळेला चढायला म्हणजे किती त्रास होत होता आम्हाला माहिती आहे। ते ढाच्यावरून चढायला किती त्रास होत होता, तो वरती चढताना चढलेला कारसेवक त्याला सुद्धा निमंत्रण नाही आहे। हेच वाईट वाटतं आहे। अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो आहे की प्रभू रामचंद्राचं
मोठं मंदिर मोदीजी बांधतायत त्याचा अभिमान आहे, खूप मोठा अभिमान आहे की प्रभू रामचंद्रांचं मोठी वास्तू तिथे उभी राहिली आहे, नरेंद्र मोदीजींनी चांगलं बनवलं आहे, त्याचा अभिमान आहे. पण मनात खंत आहे की आम्ही जाऊनसुद्धा तिथे हाल अपेष्टा काढूनसुद्धा 2 टाईमला गेलो, एकाला तर एकदा तर आम्ही जंगलामध्ये 8 दिवस होतो आणि 8 दिवस आम्ही जंगलात बसलेलो असताना तिथे आम्हाला ना खायला पियाला काय नव्हतं, तरी तर दिवस काढून आम्ही परत आलो. आणि ह्यात मराठी माणसं अग्रेसिव्ह होते हे सांगायला अभिमान वाटतं आहे. मराठी माणसं एकूण तुम्हाला जो अभिमानी वाटतोय, खंत देखील आहे. सध्या ज्या पद्धतीचं राजकारण चाललं आहे राम मंदिराच्या संदर्भात, काय वाटतं तुम्हाला? एकूण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की निमंत्रण नाही आली ती खंत आहे, पण एकूण राजकारण देखील सध्या सुरू आहे. निमंत्रण नाही आलं ती खंत आहेच, परंतु प्रभू रामचंद्राच्या आता जी स्थापना होते त्यामध्ये कुणीही राजकारण करू नये. प्रभू रामचंद्राचं मंदिर होतं आहे, आम्हीही दर्शनाला जाईन. आज आम्हाला बोलवलं नाही, पण नंतर मी जाईन ना मंदिराला, पण त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. धन्यवाद. माझ्याबरोबर ते कातेसाहेब ज्यांनी या अगोदर कारसेवा करण्यासाठी मुंबईतून जी तुकडी गेलेली होती त्यात ते देखील होते. बाळासाहेबांसाठी त्यांनी वीट देखील तिथून आणलेली होती, ती वीट देखील त्यांनी दिली. तो एक प्रसंग होता. बाळासाहेबांकडे तुम्ही वीट घेऊन आलो? मी आलो म्हणजे 8 दिवसांनी आम्ही इथे आल्यानंतर वीट आम्ही 5 विटा आणल्या होत्या. त्या 5 त्यातली एक वीट आम्ही बाळासाहेबांना घेऊन गेलो मातोश्रीवरती. घरमध्ये पोलीस भरपूर होते तरी लपून छपून आम्ही मातोश्रीमध्ये गेलो. बाळासाहेबांनी बोलवलं, कारसेवक आलेत म्हणून. बाळासाहेबांनी खूप पाठीवरचे हात मारले आणि वीट दिली. वीट देताना बाळासाहेब बोलले, तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे, तुम्ही जे काम केलं, खूप तुम्ही त्रास काढला, पण त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे बाळासाहेब स्वतः बोलले तेव्हा. धन्यवाद. माझ्याबरोबर होते कातेसाहेब ज्यांनी कारसेवासाठी त्यावेळेस जी तुकडी अयोध्येला गेली होती त्यातील ते होते. रवींद्र वायकर यांच्याबरोबर दिसतात, माणिक पाटील आहेत. ही सगळी मंडळी ज्यावेळेस कारसेवेसाठी त्या ठिकाणी गेली होती. मात्र रामाचं मंदिर होतं याचा आनंद आहे, मात्र खंत देखील ते व्यक्त करतायत की जे कारसेवा करण्यासाठी त्या बाबरीच्या ढाच्यावर चढलेले होते त्यांना निमंत्रण नाही आहे. मात्र जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आम्ही रामाच्या दर्शनाला जाणार आहोत, असं देखील त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. कॅमेरा पर्सन कुणालचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.